नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसातल्या अनेक घडामोडी घडत असताना आणि इतर वेळी आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि इतर अशा अनेक घटनांमुळे आपण हेलावून जात असताना, हादरून जात असताना एक अशी घटना घडली की ज्यांनी हेडलाईन तर बनवली, पण नंतर ती काहीशी मागे पडली की काय अशी स्थिती आहे. एकीकडे भारतामध्ये रिअल इस्टेट बूम आहे असं म्हटलं जात असताना, एकीकडे पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये, इतर शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने सदनिका रिकामे असताना रिअल इस्टेटचा बूम आहे की नाही अशी चर्चा सुरू असताना एक वेगळी घटना घडली. ठाण्यामध्ये सूरज परमार या एका उत्तम व्यावसायिकानं, रिअल इस्टेटमधल्या व्यावसायिकानं आत्महत्या केली. आणि या आत्महत्या करून फक्त ह्या बिल्डर थांबले नाहीत, त्यांनी आपल्या नंतर तरी किमान या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून पत्र लिहिलं, सुसाईड नोट लिहिली आणि त्यातून बाहेर आलं. खरं तर सगळ्यांना माहीत असणारं, पण या निमित्तानं किमान ओपन सिक्रेट बनलेलं एक अतिशय धक्कादायक वास्तव, ते म्हणजे महापालिका प्रशासन, वॉर्डस्तरीय प्रशासन आणि बिल्डर यांची होणारी नाडवणूक. आणि यामुळे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत की जर का बिल्डर अशा परिस्थितीतून जात असतील तर रिअल इस्टेट बूम खराच किती बूम आहे, रिअल इस्टेट बिझनेसची खरी रियालिटी काय आहे. आणि आज एक परमार यांनी आत्महत्या केलेली आहे, पण खरंच अशी परिस्थिती जवळपास प्रत्येक बिल्डर फेस करतोय का? आपण सगळ्या अंगाने बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत फतेचंद रांका, जे स्वतः मोठे व्यावसायिक आहेत आणि त्याशिवाय सूरज परमार यांचे सासरे आहेत, पुण्याहून आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांनी वेळ दिला, मी त्यांचे सुरुवातीलाच आभार सुद्धा मानतो. आपल्यासोबत थोड्याच वेळात DS कुलकर्णी असतील, जे सुद्धा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहे आणि परमार यांच्या आत्महत्येनंतर जो एक रोष तयार झाला होता सगळ्या बिल्डर फ्रॅटर्निटीमध्ये, बिल्डर व्यावसायिकांमध्ये, त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन सुद्धा केलं होतं. थोड्याच वेळात ते आपल्यासोबत असतील. आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि या विषयातले एकूणच अर्बनायझेशन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय सुद्धा आहे. किरीट सोमय्या, भाजपचे खासदार आणि आर्थिक गुन्हे, आर्थिक घडामोडी यांच्यामध्ये खास रस घेणारे आणि त्यातल्या संदर्भातल्या गैरकृत्यांना समोर आणण्याचं काम वेळोवेळी त्यांनी केलेलं आहे, तेही आपल्यासोबत आहेत. मी सगळ्यांचं स्वागत करतो. मी सगळ्यात आधी अर्थातच फतेचंद रांका यांच्याकडे जातोय. रांकाजी, परमार यांचं पत्र सुद्धा समोर आलेलं आहे, पण त्यातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या जास्त पुढे येऊ शकलेल्या नाही आहेत. पण एकूणच या आत्महत्येच्या मागे असणारं सगळं, ज्याला गोल्डन गँग म्हटली जाते, अशी गोल्डन गँग सगळीकडेच आहे का? आणि तुम्हाला आज काय वाटतंय, हा बळी जो गेलाय त्यांचा, हा जाणं टळू शकलं असतं का, सूरज परमारांचा बळी? मी फतेचंद रांका, सूरज परमार हे माझे थोरल्या बंधूंचे जावई आहेत, मी चुलत सासरा आहे. आज 15 ते 20 वर्ष सचोटीने, इमानदारीने धंदा करून आपली प्रतिमा उंचावलेले एक बिल्डर या व्यक्तिमत्वाला आज जे महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, त्याचप्रमाणे तिथले नगरसेवक आणि त्याचप्रमाणे पॉलिटिकल लीडर यांच्या हॅरॅसमेंटला कंटाळून, भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांनी आपल्या एक उगवत्या जीवनाचा अंत केला आहे. बरं, तुम्ही जो प्रश्न निर्माण केलाय की गोल्डन गँग आहे का, तर मी तर नक्कीच म्हणेन की ज्या 16 पानी म्हणजे सूरज परमारांनी 7 ऑक्टोबरला जे आपले जीवन संपवलं, त्यात 16 पानापैकी 12 पानं जवळजवळ गव्हर्नमेंटला उद्देशून लिहिली आहेत. बरं. आणि त्यात असलेले त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की जे ठाणे महानगरपालिकामध्ये त्याला जो त्रास आज पॉलिटिशियन किंवा त्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडनं झाला आणि त्यामुळे तो जीवनाचा डिप्रेशन मध्ये जाऊन जीवनाचा अंत करत आहेत. त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत की त्याचे प्रोजेक्ट जे आहेत, त्याचे प्रोजेक्ट सँक्शन झाले. सँक्शन झाल्यानंतर काही नगरसेवकांनी पॉलिटिकलच्या दबावाखाली ते स्टॉप करण्यात आले, खरं काही कारण नसताना. त्यामुळे त्याला हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टातनं त्याला परत मंजुरी मिळाली. तरी परंतु आज म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, 2007 मध्ये प्रोजेक्ट तयार झालाय, 2008 मध्ये दुसरा प्रोजेक्ट आहे, 2009 मध्ये तिसरा प्रोजेक्ट आहे, 2010 मध्ये चौथा प्रोजेक्ट आहे. या 2007, 8, 9, 10 या 4 वर्षामध्ये वेगवेगळ्या त्यांनी ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे कम्प्लिशन सर्टिफिकेट साठी अर्ज केले. बरं, आजपर्यंत त्यांनी नामंजुरी केले नाहीत, परंतु त्याला कुठली मंजुरी दिली नाही. आज मला सांगा की 8-8 वर्ष ऑक्युपेशन सर्टिफिकेट कम्प्लिशन सर्टिफिकेटला लागू शकतात का? बरोबर आहे. प्रत्येक वेळी स्टॉप वर्क करायचं, पैशाची मागणी करायची. माझ्या समोर जेव्हा एक 15 दिवसापूर्वी जेव्हा सूरज परमार भेटले होते, माझ्या समोर एक फोन आला होता, मी नाव तो उघडकीस आणू शकत नाही, परंतु
त्यांनी बंगल्याची डिमांड केली की तुमच्या प्रोजेक्ट मधला बंगला मला फ्री द्या. त्यांनी तिथं क्लिअर कट सांगितले मी हे करू शकणार नाही. आज मला एक सांगा की ज्यांनी आज आपली आत्महत्या करताना जी आज संपूर्ण लिहिलं त्यातलं एक पॅरा मी आपल्या समोर वाचून दाखवतो, त्यावरनं सगळं उलगडा होईल. बोला बोला. सर, गव्हर्नमेंटला उद्देशून I was harassed by corporators, politicians in several projects, and the concerned office bureaus were successful to stop my permission projects for no reason. For me, explain you instances regarding me. त्यांनी instruction दिले कॉस्मॉस पार्कच्या बद्दल दिलंय. नंतर our project was completed for OC. We applied for OC in 2007, 2008, 2009. But till now we have not received rejection for our application. The TMC didn't give us the OC till take, and we have to face several customer cases. मला एक सांगा की जर आज त्यांना आज कस्टमर्सनी आज त्यांच्याकडे वेगवेगळे आज त्यांनी आपली संपत्ती गुंतवलेली आहे, आज 8-8 वर्ष बिल्डिंग होऊन तयार आहे, त्याच्यामध्ये जर कंप्लीशन देत नसेल तर त्याच्यावर कस्टमर म्हणजे जे त्यांचे फ्लॅट होल्डर्स आहेत ते दावे लावणार, ते फेस करावे लागतात. बरं, आज दुसरा एक हॉरिझन म्हणून त्याची एक ही जी एक आपली प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा म्हाडाचा आहे. त्यावेळेला ज्या चीफ मिनिस्टरनी त्या म्हाडाच्या याच्यामध्ये 2.5 FSI त्यांना मंजूर केले, प्लॅन पास झाले, काम सुरू केलं. चीफ मिनिस्टर बदलले गेले, नंतर परत दुसरे चीफ मिनिस्टर आले, त्यांनी ते सर्क्युलर मागे घेतलं, काम थांबवावं लागलं. त्यामुळे हायकोर्टात जावं लागलं. हायकोर्टात सांगितलं की हा प्लॅन वैध आहे, त्याला काम करू द्या. त्यांनी काम केलं. आता ओसी साठी 2010 मध्ये अप्लाय केला. आता ओसी दिली नाही, पण पेनल्टी कोट्यवधी रुपयाची लावली. काय चूक होती या माणसाची? ओसी साठी त्यांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे, तिथे रहिवासी राहायला गेले, हे देत नाही तर त्यांचं पाणी कापलं. आज हे आत्महत्या केल्यानंतर तिथे पाणी सुरू केलं. मग इतके दिवस दीड महिना पाणी वगैरे ते रहिवासी राहू कसे शकणार? बरोबर. या एकंदरीत या प्रत्येक याच्यामध्ये त्यांना ज्याच्यामध्ये many politicians harass us while the buildings were going on. They used to pressurize. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की ऑफिसर लोकांना प्रेशर करून त्यांना ते काम स्टॉप करायला लावायचे आणि ते ऑफिसर पॉलिटिकल लोकांचं ऐकून ते काम स्टॉप करायचे आणि करोडो रुपयाची मागणी व्हायची, करोडो रुपयाची याच्यावर डिमांड व्हायची. खरा सूरज हा या भ्रष्टाचाराला एकदम विरोध करणारा मुलगा होता आणि त्यामुळे त्यांनी काही नावं लिहिली की जी सुरुवातीला जी कामं सुरू केली त्यात मी त्यांनी पैसे कोट्यवधी रुपये मागितले, मी दिले नाही म्हणून त्यांनी मला हॅरॅस केल्याची 6 नावं दिसली. पण ती 6 नावं त्यांनी नंतर खोडली आणि त्यांनी त्या ब्रॅकेट मध्ये लिहिलंय. मी ही का खोडतोय की कारण माझ्या कुटुंबाला भविष्यामध्ये यांच्याकडनं त्रास होईल. आज जर अशा पद्धतीने एकंदरीत त्यांनी जी इंडस्ट्रीची जी कल्पना तिथे मांडली आहे की माझी ही जी आज प्रॉपर म्हणजे बिल्डिंग व्यावसायिक आहेत, ही जर इंडस्ट्री गव्हर्नमेंटने वाचवली नाही तर ती खलास होईल. मी आज हे जग सोडून चाललोय, मी या डिप्रेशन मध्ये आलोय. मला कुठे हार्ट अटॅक किंवा मला ब्लड प्रेशर किंवा याच्याहून मरायचं नाही, परंतु मी आज अभिमानाने मरत आहे की मी ऍक्सिडेंटने मरू शकलो असतो, परंतु ऍक्सिडेंट करून हे गव्हर्नमेंट जागा होणार नाही. म्हणून मी आज माझा अंत ह्या प्रकारे करायचे की जेणेकरून हा बिझनेस गव्हर्नमेंट याच्यामधला भ्रष्टाचार. हा अतिशय गंभीर प्रश्न यासाठी आहे की आम्ही सगळे या फील्डच्या बाहेर असतो, एक रिअल इस्टेटचा बूम वाटत असतं कोट्यवधी रुपयेवाले हे सगळे बिल्डर आहेत, यांना कसल्या अडचणी असणार आहेत. पण परमार यांच्या या जाण्यामुळे त्यांनी अनेक प्रश्नाला सरळ वाचा फोडलेली आहे. मी पहिल्यांदा काँग्रेसकडे जाईन आणि त्याच्यानंतर पुन्हा मला किरीट सोमय्यांकडे जावंच लागणार आहे. काँग्रेसकडे मी यासाठी चाललेलो आहे की हे सगळे आज ही सुसाईड नोट माझ्याकडे आलेली आहे. याची जर वाचली ना तर आपले डोळे उघडे होतील. आम्ही वाचलेली आहे रंगा सर, ही नोट आमच्याकडे आलेली आहे, ती वाचलेली आणि त्यातलं गांभीर्य आम्हाला पटलेलं आहे म्हणून तर आपण ही चर्चा घेत आहोत. मी तुमच्याकडे वेळोवेळी येणारच आहे. मी पहिल्यांदा वाघमारेंकडे जाईन. वाघमारेजी, इकडे कुठल्या पक्षाचं पार्टी पॉलिटिक्ससाठी चर्चा नाहीये, पण हॅव्हिंग सेड दॅट किमान 15 वर्ष आपल्याकडे आहे. अर्बन मधल्या काळामध्ये सगळा जो बूम आहे, प्रॉपर्टी बूम, हा गेल्या 15-20 वर्षातला आहे. 91-95 नंतर लोकांकडे पैसा येऊ लागला आणि प्रॉपर्टी बूम सुरू झाला होता. याच्यातला फार मोठा काळ काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे. अशा वेळी आपल्याकडे हे रिफॉर्म्स का नाही आले? आजही जर का असं नेक्सस काम करत असेल, माहिती अशी आहे ठाण्याच्या बाबतीत जी आम्हाला मिळालेली आहे,
की एक गोल्डन गँग काम करते, ज्याच्यामध्ये महापालिकेतल्या संबंधित विभागातली काही माणसं असतात, काही माणसं असतात आणि काही नगरसेवक अशी सगळे वॉर्डस्तरीय वगैरे मंडळी असतात. यांचा हा सगळा कट असतो. त्यातलं एक उदाहरण तर आता रांकाने पण सांगितलं की थेट बंगला मागितलेला आहे. मग भ्रष्टाचाराची कृष्णा आपण देतो कशाला अवेलेबल करून? प्रसन्नजी, या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या ज्या शहरांमध्ये आपण या बिल्डिंग आणि बिल्डिंग डेव्हलपमेंटचे व्यवसाय करतो, हे सगळे व्यवसाय त्या महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात. बरं. त्या महानगरपालिकेचे जे अधिकारी असतात, जे इंजिनियर्स असतात, जे कमिशनर्स असतात, ते त्यांना बिल्डिंग प्रपोजलचे अधिकारी असतात, ते त्यांना त्या बिल्डिंग्स बांधण्याची, त्या बिल्डिंग्स कुठच्या पद्धतीने बांधल्या पाहिजेत, त्यांचे प्लान कुठचे आहेत, याच्या परमिशन्स महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना देत असतात. हे देत असताना याचा संपूर्ण जो जर कारभार तुम्ही बघितला तर जवळजवळ 95% जो कारभार आहे हा सगळा कारभार महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येतो. बरं. जर ती जागा राज्य सरकारची असेल तर त्या जागेच्या बाबतीत जो पत्रव्यवहार किंवा MMRD आणि त्यांचा होतो, पण सरते शेवटी बिल्डिंगला परमिशन, बांधकामाला परमिशन, बिल्डिंग कुठच्या पद्धतीने प्लॅन पास करायचा, ही सगळी धोरणं महापालिका करते. आणि जर तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये जवळजवळ गेली 18 वर्ष शिवसेना BJPची सत्ता आहे महानगरपालिकेत. ठाण्यामध्ये जर बघितलं तिकडे पण शिवसेना BJPची सत्ता आहे महानगरपालिकेत. आज या महानगरपालिकेच्या जीवावर या दोन्ही पक्षांनी आपले हात आणि आपलं पोट एवढं भरून घेतलेलं आहे. कारण जो तुम्ही नक्सेस म्हणताय तो नक्सेस असा आहे की याच्यातले नगरसेवक, याच्यातलेच तुमचे इंजिनियर, सब इंजिनियर, बिल्डिंग प्रपोजलचे अधिकारी हे सगळं मिळून काम करतात की कुठची परमिशन द्यायची, कुठची परमिशन आपण देत नाही आहोत, ही दिली नाही की मग नगरसेवकांनी त्या बिल्डरला गाठायचं की बाबा तुला ही परमिशन आम्ही काढून देतो. आणि प्रत्येक वेळी आपल्या धोरणांमध्ये बदल करायचे आणि या बदल केलेल्या धोरणाला तुम्ही नाव द्यायचं की आता ह्याच्या पुढे हा रिफॉर्म आम्ही ह्याच्यासाठी करतोय की पुढे भ्रष्टाचार थांबला पाहिजे. पण खरी मेघ अशी आहे प्रसन्नाजी की जी धोरणं करतात ती धोरणं करताना हे महापालिकेतले अधिकारी किंवा महापालिकेतले हे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत, मग त्याच्यातली ज्याची सत्ता आहे, ज्यांच्याकडे बहुमत आहे, ते लोक काय करतात की ते लोक ना आर्किटेक्ट लोकांच्या असोसिएशनला विचारत, ती धोरणं करताना ना बिल्डर असोसिएशनला विचारत, ना इतर व्यावसायिकांना ते विचारत, आणि यांना न विचारता एखादा कमिशनर येतो, तो स्वतःच्या धोरणामध्ये बदल करतो. ती धोरणं करताना या कुठच्याही असोसिएशन्सला किंवा व्यावसायिकांना विचारात घेतलं जात नाही. महापालिका ती धोरणं मंजूर करते आणि ती मंजूर करत असताना त्याच्यामध्ये हे बिल्डर, म्हणजे वाघमारेजी तुम्हाला असं म्हणायचंय की हा सगळा जो कट बिझनेस आहे, कटिंग कट घेण्याचा बिझनेस आहे, नेक्सस आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी आहेत. हा तर लुटण्याचा जो बिझनेस आहे, पहिली जबाबदारी तर आहे त्या महापालिकेवरच्या सत्ताधाऱ्यांवर येणार आहे. पण तुम्हाला असं म्हणायचं की स्थानिक नगरसेवक जो कोणत्याही पक्षाचा का असेना, तिकडचे महत्वाचे आमदार ते कोणत्याही पक्षाचे का असेना, त्यांचा काहीच रोल नसतो यामध्ये. सगळ्यात पहिला रोल जो असतो ना सर, की ज्यावेळी ही धोरणं येतात ती मंजूरच महापालिकेमध्ये ज्यावेळी केली जातात, आपण विचारूयात त्यावेळी याला सगळ्याला कारणीभूत महापालिकेतले भ्रष्ट सत्ताधारी पक्ष आहे ना, BJP आणि शिवसेना. किरीट सोमय्याजी, मुंबई आणि ठाणे हा एक सगळ्यात मोठा अर्बनाइज झालेला पट्टा आहे, फार मोठी पॉप्युलेशन इथे राहते आणि तिथले जर का कन्स्ट्रक्शन रियालिटी बिझनेस मध्ये जर का या गोष्टी घडत असतील तर वाघमारे जे लॉजिक सांगतायत, जर का महापालिका ही त्यातली मेन नोडल एजन्सी असेल कन्स्ट्रक्शन मधली, हे लॉजिक नाही, हे तुम्ही कोणालाही विचारा, विचारा, एक्झॅक्टली साहेबांना विचारा. तुमच्या बोलण्याचा मी फक्त फोकस सांगतोय त्यांना. महानगरपालिका देते म्हणजे तुम्हाला अडवतात. म्हणजे तुमचा सांगण्याचा हेतू आहे की पहिला ओनस हा तिथल्या सत्ताधारी पक्षांवर येतो. 99% शिवसेना आणि BJPची महानगरपालिका आहे. सोमय्याजी, किरीट सोमय्याजी, मला असं वाटतं की आज एका व्यक्तीने आपला जीव दिला आणि तो जीव, ही जी अवस्था पैदा केली त्याच्यासाठी सगळे जबाबदार आहे, बिल्डर पासून पॉलिटिशियन पर्यंत सगळे. काही बिल्डर शॉर्टकटच्या नादी झटपट मनी
बनवण्यात नादी मग त्यात मंत्रालय असो कॉर्पोरेटर असो आज पॉलिटिशियनची इमेज कशी आहे मोस्ट करप्ट पर्सन म्हणून आहेत. बरं महापालिकाच्या इंजिनियरची स्थिती कशी आहे की महापालिका किंवा इंजिनियर पीडब्ल्यूडीचा हा सगळ्यात जास्त रिचेस्ट माणूस म्हणून ओळखला जातो. आता बिल्डरची इमेज कशी आहे की बिल्डर एडिशनल FSI फूट स्क्वेअर फीट हे याच्यासाठी समझोता करायला लागला असं सगळ्यांची इमेज आहे. त्यात सुरतनी स्वतःचं बलिदान देऊन आपल्या सगळ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. बरं आता या वेळेला आज चर्चा की ही वास्तविकता आहे कारण की सगळ्या सिस्टम मध्ये सगळ्या ठिकाणी भ्रष्ट लोक असतात, सगळ्या ठिकाणी चांगली लोक असतात. बरं तर चांगल्या लोकांनी यातना धडा घेऊन नगरसेवक 2 वर्षात गाडी त्याच्या दारात उभी राहते, इंजिनियर सगळ्यात पहिलं काम बंगलो त्याचा उभा राहतो, मंत्रालयातले मंत्री आणि आमदार हे स्वतःच बिल्डर होतात किंवा पार्टनर होतात. म्हणून मला सुचवायचं असं आहे की याचं मूळ वस्तू आहे, हो मूळ गोष्ट अशी आहे की या सगळ्यांनी सगळ्यात पहिलं शॉर्टकट मारणं बंद करणं. बरं नंबर 2 की कुठे करेक्शनची गरज आहे. नंबर 3 ही जी लॉबी आहे नेक्सस आहे TDR FSI रिझर्वेशन चेंज करणं याच्यासाठी काही लोक हे एक असं विक्षिप्त वातावरण उभं करून पूर्ण बिझनेस भ्रष्ट करून टाकलेला आहे. बरं आणि चौथी गोष्ट यात जो तात्विक प्रामाणिक एफिशियंट डेडिकेटेड जो बिल्डर असतो बिझनेसमॅन असतो त्याची अवस्था या सुरत सारखी होते. म्हणून मला असं वाटतं की इथे उपस्थित सगळ्यांना माहित आहे त्याचा एक्शन प्लॅन बनवावं की चला आजपासून आपण जाऊया, इतक्या दिवसात इतक्या महिन्यात फाईल क्लिअर झाली पाहिजे. बरं मी शॉर्टकट मारणार नाही. कॉम्प्रोमाइज भ्रष्टाचाराचे म्हणजे फाईल लवकर व्हावी हा एक भाग आहे, पण माझ्याकडे काही FSI नसताना मी 3 मजली बांधतो आणि त्या कॉमन मिडल क्लासला विकून मोकळा होतो. आज अवस्था कशी आहे, आपण डीम कन्व्हेन्स ऍक्ट आणला, 500 सोसायटीचं कन्व्हेन्स होऊ शकत नाहीये. आता त्यात बिल्डर पासून सगळेच जबाबदार आहेत. अशाच प्रकाराने जे OC वाला प्रकरण आलं हो की OC मिळत नाही, OC मिळत नाही आणि OC मागत पण नाही कारण की 2-2, 4-4 मधले हजारो स्क्वेअर फीट इलिगल FSI कंझ्युम केलेली असते म्हणून मागितली जात नाही. हे सगळं इथे उपस्थित सगळ्यांना हे माहित आहे. या लोकांनी जर एकत्रित येऊन ठरवलं की आपल्या सगळ्यांपैकी पॉलिटिशियन असो, पार्टी असो, पोलीस असो, इंजिनियर असो, बिल्डर असो की आपल्या सगळ्यांचे हे जे लोक आहेत त्यांना आपल्याला थांबवायचं आहे, तर उद्यापासून आपण सुरतचा बलिदानाचा खरा समाजासाठी जो त्याला उद्दिष्ट होतं त्या दिशेने उपयोग. सोमय्याजी तुम्ही खूप आयडियलिस्टिक भूमिका मांडतायत असं नाही का वाटत आहे की सगळे आपण खूप चांगल्या प्रकारे वागूयात म्हणजे ह्या देशामध्ये एक रामराज्य येईल. सगळे चांगले नाही वागत. कोणत्या बिल्डरला किंवा कोणत्या माणसाला स्वतःच्या खिशातले काही लाख रुपये द्यायला आवडतील, कोणत्या बिल्डरला स्वतःचा एक फ्लॅट फुकट द्यायला एखाद्या अधिकाऱ्याला आवडेल. याच्यामध्ये काही थोडी रिअलिस्टिक गोष्टी तुम्ही घेणार आहात की नाही. मी छोटासा ब्रेक घेतोय कारण ब्रेक नंतर मला किरीट सोमय्या वाघमारे आणि DS कुलकर्णी सुद्धा चर्चेमध्ये आलेले आहेत पुण्याहून. मला तिन्ही जणांकडे जायचंय आणि किरीट सोमय्यांना काही प्रश्न आपल्याला थोडे टोकदार विचारावे लागणार आहेत. पुणे मुंबई वर्षी मुंबई महापालिका ठाण्याची महापालिका यांच्यावरती शिवसेना भाजपची सत्ता आणि या गोष्टी घडत असतील तर तुमच्यावरती जर का नजर रोखल्या गेल्या, बोट दाखवलं गेलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे. ब्रेक नंतर पाहत राहा लक्षवेधी.